नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. आधी, आय एम सॉरी डिअर, आय डिडंट मीन दॅट. मला तसं नव्हतं करायचं, पण घडून गेलं माझ्याकडून. प्लीज, मला नाही करायचं आहे तुला माझ्यापासून दूर, कधीच. प्लीज मला माफ कर. ती आता खूपच रडून सांगत होती, पण तरी तो काहीच रिस्पॉन्स देत नव्हता. आणि आत्ता मात्र तिला भीती वाटू लागली, कारण मागच्या 1 तासापासून त्याने दार नव्हतं उघडलं. आधी, मला भीती वाटते. तू आहेस ना आत? मला आवाज दे प्लीज. ती आता घाबरली होती. तिच्या तोंडून शब्द पण फुटत नव्हते. आता पुढे. युविका, आय एम ओके. प्लीज लीव मी अलोन फॉर सम टाईम. त्याने आतून तिला आवाज दिला. तसा तिला धीर आला. म्हणजे त्याला एकटं सोड असं म्हणत होता तो. आणि त्याने तिला युविका हाक मारली होती, युवी नाही. म्हणून ती आता हर्ट झाली होती. पण तो आज सुखरूप आहे एवढंच काय ते मनाला समाधान वाटत होतं तिच्या. असाच आता अर्धा तास होऊन गेला, पण तो काही बाहेर आलाच नाही. ती एकटीच बेडवर बसून त्याची वाट पाहत होती. बाहेर पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्याचा आणि त्या धबधब्याचा जोराचा आवाज येत होता. पूर्ण रूम काचेची असल्यामुळे तिला बाहेरचं वातावरण अगदी स्पष्ट दिसत होतं. धो-धो पाऊस, जोरदार वारा आणि खळखळून वाहणारा तो धबधबा. आधी तिला ते सगळं आवडत होतं, कारण तेव्हा तो तिच्यासोबत होता. पण आत्ता मात्र तिला ते सगळं नको होतं. एकटं एकटं वाटत होतं त्याच्याशिवाय. बाहेरचा निसर्ग फक्त त्याच्यासोबत राहूनच अनुभवायचा होता तिला. पण आता तो तिच्यासोबत नव्हता. तिच्यामुळेच हर्ट झाला होता. म्हणून आत्ता ती गुडघ्यामध्ये डोकं घालून हमसून हमसून रडू लागली होती. इतक्यात तिला वॉशरूमचं दार ओपन व्हायचा आवाज झाला. तसं तिने मान वर करून तिकडे पाहिलं. तेव्हा तिला तो दिसला. पण त्याचा चेहरा एकदम मलूल झालेला दिसला तिला. डोळे लाल भडक झाले होते, जणू खूपच रडला असावा. तिच्या हृदयात तर चर्र झालं त्याला तसं पाहून. तो आता बाहेर आला होता. आधी, तिने त्याला आवाज दिला आणि ती त्याच्याकडे धावली. पण त्याने तिच्यासमोर त्याचा हात उभा धरून तिला त्याच्या जवळ येण्यापासून रोखलं. तसं तिला खूपच वाईट वाटलं. पण त्याने मात्र एकदाही तिच्याकडे पाहिलं नाही आणि तो डायरेक्ट रूमच्या बाहेर निघून गेला. तशी ती मटकन खाली बसून पडली. तिला खूप जोरजोराने रडावंसं वाटत होतं, पण अजूनही ती मुसमुसत होती. तिला कळत होतं की तो खूप जास्त हर्ट झाला होता तिच्यामुळे. आणि आता तिला स्वतःचाच राग येत होता. थोड्याच वेळात दरवाजावर नॉक झालं. तशी कधीपासून नाराज असलेल्या तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली आणि तिने धावतच जाऊन दार ओपन केलं. पण ती स्माईल फक्त थोड्या वेळासाठीच राहिली, कारण बाहेर आधी नव्हताच. एक स्टाफ होता ज्याच्या हातात एक बॉक्स होता. मॅम, हे सरांनी पाठवलंय. तुम्हाला रेडी होऊन खाली यायला सांगितले, तो स्टाफ बोलला. ओके, ती पण मान खाली घालून बोलली. पण मनात मात्र खूप दुःख होत होतं. थोड्या वेळाआधी किती खुश होता तो, आणि ती सुद्धा. पण आता ह्या क्षणी काय होऊन बसलेलं, सगळं आपल्यामुळेच. म्हणून तिला खूप वाईट वाटत होतं. तिने तो बॉक्स ओपन केला. त्यात तिचे सकाळचे कपडे होते, जे धुवून व्यवस्थित आयनिंग करून आणले होते. तिला कळलं, घरी जाताना आपल्याला त्याच कपड्यावर जावं लागणार होतं. पण एवढं सगळं सरप्राईज देताना त्याने त्या गोष्टीची पण काळजी घेतली होती. तो किती काळजी घेत होता सगळ्या गोष्टींची, आणि आपण मात्र त्याला फक्त आणि फक्त त्रास देतोय. पुन्हा एकदा तिच्या डोळ्यांतून अश्रूचा एक थेंब बाहेर आला. तो खालीच रिसेप्शनमध्ये तिची वाट पाहत बसला होता. थोड्याच वेळात खाली आली ती. लेट्स गो. त्याने डोळ्यांवर गॉगल चढवला आणि तिला बोलला तो. त्याच्या बोलण्याच्या टोनवरूनच तिला कळलं होतं की किती नाराज झालाय तो. मग ती पण काहीच बोलली नाही आणि त्याच्या मागोमाग निघून गेली. तो जाऊन ड्रायव्हर सीटवर बसला आणि ती त्याच्या बाजूचं दार ओपन करून आत बसली. दोघेही शांतच होते. तो शांतपणे ड्राईव्ह करत होता. त्याने गॉगल लावला असल्यामुळे सध्या त्याच्या मनात काय चाललंय ह्याचा तिला अंदाज येत नव्हता. आधी, आय एम सॉरी, ती त्याच्याकडे केविलवाणा चेहरा करत बोलली. पण तो काहीच बोलला नाही. आधी, प्लीज. मान्य आहे मी चुकले, पण बोल ना माझ्याशी.
मी नाही राहू शकत असं तुझ्याशी न बोलता, ती काकुळतीला येत बोलली. तरी तो शांतच, जणू त्याला काहीच फरक पडत नव्हता तिच्या बोलण्याचा. तिला खूप जास्त वाईट वाटलं. आधी ऐकून तरी घे ना प्लीज, ती आता थोडं मोठ्यानेच बोलली. तसं त्याने एकदा तिच्यावर नजर टाकली आणि एक्सलेटर जोरात दाबलं. तसा गाडीचा स्पीड खूपच फास्ट झाला. बाहेर एवढा धो पाऊस पडत होता, एवढा वारा सुटला होता, समोरचं काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. आणि त्यात हा गाडी इतकी फास्ट चालवत होता. त्यावरूनच समजत होतं त्याला राग पण कमालीचा आला होता. तिला तर भीतीच वाटली. आधी प्लीज स्पीड कमी कर, ती त्याला विनवत होती. पण तो मात्र मानलाच नाही. ती डोळे कच्च मिटून बसली होती. रडू पण येत होतं. बहुतेक आपला ॲक्सिडेंट होणार आणि आपण आता मरणार असंच जणू वाटत होतं तिला. पण त्याने मात्र स्पीड कमी केलाच नाही आणि आता तोच स्पीड ठेवत त्यांची गाडी इनामदार व्हिलामध्ये पोहोचली होती. हुश, तेव्हा कुठे तिने मोकळा श्वास घेतला. त्याने गाडीचं दार उघडलं आणि तो तसाच बाहेर पडून झपझप पावलं टाकत आत घरात गेला. तिने मात्र नकारार्थी मान हलवली आणि मग ती पण गाडीतून बाहेर पडली. अरे आदी, तू एकटाच? आणि युवी कुठे आहे? आकांक्षांनी काळजीने विचारलं. पण तो काहीच बोलला नाही. इतक्यात युवी आत आली. आत्तू, मी पण आहे, युवी खाली मान घालून बोलली. अगं ये, पण तुम्हाला इतका उशीर कसा झाला? आकांक्षाने विचारलं. पण आता काय उत्तर द्यावं? युविका विचार करू लागली. तोच त्याची स्टेअरकेसवरून जाणारी पावलं जागीच थांबली. छोटी आई, इथे कमी आहे पण तिथे पाऊस खूप होता. बाहेरचं काहीच दिसत नव्हतं. म्हणून मग आम्ही थोडा वेळ पाऊस कमी होण्याची वाट पाहिली आणि मग निघालो. म्हणून उशीर झाला. तो बोलला आणि सरळ वर निघून गेला. ती मात्र त्याच्याकडेच पाहत राहिली. इथेही तिला प्रोटेक्टच करत होता तो. इतका रागात असताना देखील तिला आता खूप जास्त गिल्टी वाटत होतं. तो आता त्याच्या बेडरूममध्ये आला होता आणि त्याने त्याचं ब्लेझर फेकून दिलं होतं. केसांमधून हात फिरवत इकडे तिकडे फिरत होता तो. बेडवरच्या सगळ्या उशा खाली फेकून दिल्या होत्या त्याने. तो बाथरूममध्ये गेला आणि शॉवरखाली उभा राहिला. पण काही क्षणापूर्वीचे ते क्षण डोळ्यांसमोरून हटण्याचं नाव घेत नव्हते. सतत त्याला तो क्षण डोळ्यांसमोर येत होता, जेव्हा युविकाने त्याला तिच्यापासून दूर ढकललं होतं आणि ते आठवूनच त्याच्या हाताच्या मुठी आपोआप घट्ट होत होत्या. त्याने कसाबसा शॉवर घेतला आणि तो रूममध्ये आला. स्वतःचे केस पुसले आणि थोडा वेळ बेडवर आडवा झाला तो. पण त्याचं मन काही केल्या शांत होत नव्हतं आणि सध्या त्याला शांत व्हायचं होतं. इथे बसून तेच विचार मनात, डोक्यात येणारच होते. म्हणून मग त्याने रियांशला कॉल केला. पण इथे रियांशचा पण हार्टब्रेक झाल्यामुळे त्याने पण त्याचा फोन स्विच ऑफ केला होता. म्हणून त्याच्याशी काही बोलणं होऊ शकलं नाही त्याचं. शेवटी तो उठला आणि रेडी झाला. इथे डायनिंग टेबलवर सगळे जेवायला बसले होते. युविका पण तिच्या जागेवर बसली होती. पण तिची नजर सतत समोर त्याच्या चेअरवर जात होती, जी की आता रिकामी होती, कारण अजूनही तो काही आलाच नव्हता. तिच्या पण घशाखाली खास उतरत नव्हता, पण सगळे असल्यामुळे तिला जेवावं लागणार होतं. इतक्यात आधी स्टेअरकेसवरून खाली उतरून आला. तशी तिच्या चेहऱ्यावर चमक आली, पण फक्त थोड्याच वेळासाठी, कारण तो खाली उतरला आणि सरळ मेन डोअरकडे गेला. आदी, अरे कुठे चाललास? जेवतोयस ना? आकांक्षांनी विचारलं. छोटी आई, मी बाहेर चाललोय, जरा काम आहे आणि मला खरंच भूक नाहीये, मी आईला सांगितलंय, तो बोलला आणि त्याने एकदा तिच्यावर नजर टाकली. तसा तिचा मात्र चेहराच पडला. बरं जा तू, आकांक्षा बोलल्या. तसा तो बाहेर गेला. पण आता तिला मात्र एक घास पण खाऊ वाटत नव्हतं. कशी खाणार होती ती? तो त्याला भूक नाहीये असं बोलला होता आणि निघून गेला होता. शेवटी ती पण उठली आणि ॲसिडिटीचं कारण सांगून ती भरल्या ताटावरून उठून गेली. इथे परीने नकार दिल्यामुळे रियांशचा पुन्हा एकदा हार्टब्रेक झाला होता आणि म्हणून तो डिस्टर्ब होता. त्याने त्याचा फोन बंद करून टाकला होता आणि शून्यात बघत होता. सतत त्याला तिचा चेहरा नजरेसमोर येत होता. पण आता बाद झालं. नाही आहे ना मी तुझ्या मनात? तर मग ठीक आहे, मी पण आता तुझा विचार करणार नाही. मिस परिणिती पाटील, कायमचा तुझ्यापासून दूर निघून जाईन, तो स्वतःशीच बोलला आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागला. इथे आधी आता एका क्लबमध्ये आला होता, एकटाच. स्वतःला शांत करायचं होतं म्हणून आज तो मदिराचा आधार घेणार होता.
त्याने वेटरला इन्स्ट्रक्शन्स दिल्या तसा वेटर त्याचे पेग भरू लागला. आज बऱ्याच दिवसांनी तो ड्रिंक करत होता. चष्मीस, किती प्रेम करतोय मी तुझ्यावर, पण अजूनही तुझा माझ्यावर विश्वास नाही. प्रेम आहे आपलं एकमेकांवर, मग थोडं जवळ आलो तर काय आभाळ कोसळलं. तुझी पण तर संमती होतीच ना, मग तरी का मला छिडकारलंस. तो मनातच तिला कोसत होता आणि एक एक पेग रिचवत होता. ती आता तिच्या बेडरूममध्ये होती, पण सतत बाल्कनीमध्ये फेरी मारत होती आणि पाहत होती की तो कधी येईल. पण अजून तो आलाच नव्हता. आता घड्याळात 11 वाजत आले होते. इतक्यात तिला गाडीच्या फोकसचा उजेड दिसला. तशी ती पुन्हा बाल्कनीमध्ये आली. तिने पाहिलं तर त्याचीच गाडी होती. तिला माहीत होतं घरातले सगळेजण आता झोपले असतील, म्हणून ती दबक्या पावलाने तिच्या रूममधून निघाली आणि सरळ त्याच्या बेडरूममध्ये गेली आणि कर्टनच्या मागे लपून राहिली. तो आता आत शिरला होता. स्टेअरकेसवरून तो वर आला. त्याची नजर पुन्हा तिच्या बेडरूमवर गेली, पण दार बंद होतं. म्हणून मग त्याने मान हलवली आणि तो त्याच्या बेडरूममध्ये शिरला. त्याने लाईट्स ऑन केले. तसा रूममध्ये झगमगाट झाला. त्याने त्याचा फोन सोफ्यावर फेकून दिला. अंगात घातलेलं टी शर्ट पण काढून फेकून दिलं. आता तो बाल्कनीच्या डोअरजवळ जाऊन उभा राहिला आणि दार ओपन करून बाहेरची थंड हवा अंगावर घेऊ लागला. त्याने त्याचे डोळे मिटले. इथे युविका त्यालाच कधीपासून बघत उभी होती. त्याला सॉरी म्हणायचं होतं, पण तो काही समोर उभं पण राहू देत नव्हता. ती तशीच हळूहळू त्याच्या दिशेने गेली. इथे तो बाहेरची थंड हवा अनुभवत होता. इतक्यात त्याला त्याच्या छातीवर तिचे उबदार हात जाणवले आणि पाठीवर तिच्या गालाचा थंडगार स्पर्श. तसा तो दचकला आणि पाठी वळला तर समोर तीच उभी होती, कानाला हात पकडून आणि डोळ्यात अश्रू घेऊन. आय एम सॉरी, ती खूपच केविलवाण्या स्वरात बोलली. पण तो तर स्तब्धच झालेला. तो ड्रंक होता, पण त्याला एवढी पण चढली नव्हतीच की वाटावं हा आपला भास असेल. पण आता त्याला प्रश्न पडला होता की ती त्याच्या बेडरूममध्ये आलीच कशी. त्याने तर डोअर लॉक केलं होतं. म्हणून तो आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता. पण त्याला हे माहीतच नव्हतं की ती तर तू येण्याआधीच तुझ्या रूममध्ये आली होती. आधी तिने पुन्हा पाणावलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत त्याला हाक मारली. तेव्हा कुठे तो भानावर आला आणि कळलं की ती खरंच त्याच्या समोर उभी आहे. पण आता मात्र त्याला मगाचचं सगळं आठवलं आणि त्याला राग आला तिचा. युविका, प्लीज इथून जा. इतक्या रात्री तू माझ्या रूममध्ये माझ्यासोबत एकटी आहेस. तुला माझी भीती नाही का वाटत? त्याने उपहासात्मक विचारलं तसं तिला अजूनच रडू आलं. आधी प्लीज, खूप मोठी चूक झाली माझ्याकडून, पण प्लीज एकदा माझं ऐकून घे. मी त्या झोनमध्ये कशी गेली मला कळलंच नाही. मला अचानक तो कॉलेजमधला क्षण डोळ्यांसमोर आला, जेव्हा पोलीस तुला पकडून घेऊन जात होते आणि ती इव्हाचा रडतानाचा क्षणही आठवला. म्हणून मी चिडले. आय एम सॉरी. मला खरंच तसं नव्हतं वागायचं, पण माहीत नाही कसं घडलं ते माझ्याकडून. तिने रडत रडतच सगळं खरं खरं सांगून टाकलं. तिला माहीत होतं हे ऐकून तर तो अजूनच हर्ट होणार होता, पण आता तिला त्याच्यापासून काहीच लपवायचं नव्हतं. पण तिचं ऐकून तो मात्र स्तब्ध झाला होता. त्याला वाटलं पण नव्हतं की असं काही असेल. म्हणजे तिला अजूनही आपली भीती वाटते, अजूनही ती आपल्याला रेपिस्ट समजते. ओ गॉड. उलट अजूनच हर्ट झाला तो तिच्या ह्या एक्सप्लेनेशनमुळे. इट मीन्स यू डोंट ट्रस्ट मी. तो खाली मान घालून बोलला. अजूनही डोळ्यात अश्रू होतेच. तसं तिलाच भरून आलं. नो आधी, आय ट्रस्ट यू. ती त्याचा हात पकडून बोलली. नो, यू डोंट. तो खूपच खिन्न हसत बोलला आणि त्याने तिचा हात स्वतःच्या हाताने छिडकारला. नो आधी, आय ट्रस्ट यू डिअर. आय लव्ह यू सो मच. प्लीज अंडरस्टँड मी. ती खूपच काकुळतीला येत बोलली. मिस सबनीस, यू मे लिव्ह नाऊ, प्लीज. तो कठोरपणे बोलला. आता त्याला तिचा भयंकर राग येत होता. त्याच्यावर प्रेम आहे असंही म्हणत होती ती आणि त्या प्रेमाचा आदर मात्र ठेवला नव्हता तिने. आधी प्लीज, एकदा माझं ऐकून घे. प्लीज ना. मी चुकले, मान्य आहे मला, पण तू असा तुटक नको ना वागू माझ्याशी. प्लीज, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय, नाही पाहू शकत तुला असं. माझं खूप जास्त प्रेम आहे तुझ्यावर, विश्वासही आहे तुझ्यावर आधी. प्लीज एकदा मला समजून घे.
तू मला हवी ती शिक्षा दे हवं तर, पण माझ्याशी असं नको वागू. ती खूपच आर्ततेने बोलत होती. तसं त्याने काहीतरी विचार केला. ओके, जर तुझं खरंच प्रेम आहे माझ्यावर तर ते प्रूव्ह कर. तो तिच्या डोळ्यात बघत बोलला. म्हणजे? तिने न समजून विचारलं. म्हणजे काय पुरावे देणार होती ती तिचं त्याच्यावर असलेल्या प्रेमाचे? म्हणजे हेच की आजच्या इन्सिडेंटनंतर मी कसा विश्वास ठेवू तुझ्या प्रेमावर? त्याने विचारलं. तशी तिने मान खाली घातली. मला माहीत आहे तू खूप जास्त हर्ट झालायस माझ्यामुळे, म्हणून असं बोलतोय. बट इट्स ओके. तू सांग मी असं काय करू की तुझा माझ्या प्रेमावर विश्वास बसेल? तिने विचारलं तसं त्याने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि तो चालत तिच्याजवळ गेला. स्पेंड टू नाईट विथ मी, तो तिच्या डोळ्यात बघत बोलला. पण त्याचं ऐकून ती मात्र शॉक झाली होती. तिने एक्सपेक्ट केलं नव्हतं की तो अशी काही डिमांड तिच्याकडे करेल. तिला खूप मोठा धक्का बसला आणि ती त्याच्यापासून 2 पावलं दूर सरकली. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.